brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एकनाथ शिंदेंच्या गावाजवळील सावरीत एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झालाय. उपमुख्यमंत्र्यांच्या दरे गावाजवळच कोट्यवधींचा ड्रग्ज साठा आढळल्यानं खळबळ उडाली आहे. सातारा पोलिसांच्या मदतीने मुंबई क्राईम ब्रँचने सावरीत आज छापा टाकला. यावेळी एमडी ड्रग्जचा मोठा साठा आढळून आला. जप्त केलेला मुद्देमाल 20 ते 25 कोटींचा असण्याची शक्यता वर्तवली जाते. या कारवाईत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतला असून 3 बंगालींसह ओंकार दिघे या स्थानिक व्यक्तीचा यात समावेश आहे. मुंबई आणि पुण्यातील कारवाईनंतर सावरीमध्ये एमडी ड्रग्जची निर्मिती सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील आरोपीने पुण्यातील आरोपीचं नाव घेतलं, तर पुण्यातील आरोपीच्या चौकशीनंतर सावरीमधील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचं बिंग फुटल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे जागा मालक गोविंद बाबाजी सिंदकर यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे. 4 वर्षापासून आमचं घर पडीक आहे. आमचा या ड्रग्ज फॅक्टरीशी काहीही संबंध नसल्याचा दावा जागा मालकाने केला आहे. गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथं राहत नाही. मला अटॅक आला होता आणि इथं रस्त्याची सोय नसल्यामुळं आम्ही इथनं रहिवास सोडून दिला. आम्ही संपूर्ण लोक खाली राहायला गेलो. तेव्हापासून आमचं घर पडाकच आहे. इथं येणं जाणं सुद्धा फार कमी क्वचित. आम्ही शेती सोडली, सगळं सोडलं इथलं. आणि तशा स्थितीत हे आज असं घडलं. हे कळलं की बाबा आमच्या पोलीस पाटलांनी सांगितलं तुमच्या वाड्यावर काहीतरी घडलंय, त्याच्यामुळे तुम्ही या, म्हणून मी आज आलो. तर इथं हे मला पाहायला मिळालं की इथं ड्रग्ज तयार करतात हे पाहायला मिळालं. मात्र हे याच्याशी आपला काही संबंध नाही. मी कुणाला ते करण्याविषयी प्रवृत्त केलेलं नाही. भाड्यान मी कुणालाही दिलेलं नाही. आणि भाड्यान देणार कसं, ते आहे त्या जडक्या अवस्थेत. भाड्यान दिलेलं नाही, काही नाही. फक्त एका मुलाला मी चावी दिली होती. तिथं रस्त्याचं काम चाललंय, खडी वाहतूक चालली होती, डंपरवाले वगैरे होते, ट्रॉलीवाले. तो आमच्या गावातलाच एक मुलगा आहे, तो त्यानं ते काम घेतलंय. तो ओमकार डिगे, त्याला मी चावी दिली होती. 2-4 दिवस म्हणला माझी माणसं राहतील. ठीक आहे म्हणलं, राहतील तर राहू दे. कधी घेतली चावी? 2 वर्षापूर्वी. वर्षापूर्वी नाही, अहो गेल्या हप्त्यामध्ये काय ते कुठल्या दिवशी दिली हे मी सांगू शकत नाही. विरोधकांनी हल्लाबोल केलाय. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. इथं नेमकं काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का, नातेवाईकांची आहे? तिथे ड्रग्जची फॅक्टरी सुरू आहे का, बोगस नोटांचा कारखाना सुरू आहे का, जादूटोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राईम ब्रँचला इथं नेमकं कोणतं घबाड सापडलंय? इथूनच जवळ असलेल्या तेजस हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण आहेत? गृह मंत्रालयाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणीच हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जिथं 43 कर्मचारी होते तिथं फक्त 3 कर्मचारी दाखवून हा मोठा ड्रग्जचा कारखाना राज्यातील लाखो युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करत असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना 5 सवाल केलेत. महाराष्ट्राला यामुळे उडता महाराष्ट्र का म्हणू नये? साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई आणि पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आले, हे सत्य आहे का? एका विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे म्हणून या कारखान्याला अभय होते का? मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते? म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती? असे अनेक सवाल अंबादास दानवेंनी फडणवीसांना केलेत. नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावरून विरोधकांनी थेट नाव घेत आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह फडणवीस सरकारच्या अडचणी ऐन अधिवेशन काळात वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.